Hello students, welcome to the part 9 of the topic matrices. In this lecture, we will learn some word problems on matrices and some examples on the property A into adjoint of A equal to adjoint of A into A equal to determinant of A into I. First word problem. The cost of 2 books and 6 notebooks is Rs 34 and the cost of 3 books and 4 notebooks is Rs 31. Using matrices find the cost of 1 book and 1 notebook. तर इथे एक वर्ड प्रॉब्लेम दिलाय आणि मॅट्रायसेस वापरून तो सॉल्व करायचा आहे. तर वर्ड प्रॉब्लेममध्ये जी माहिती दिली ती अशी आहे. 2 बुक्स आणि 6 नोटबुक्स ह्यांची किंमत 34 रुपीज आहे आणि 3 बुक्स आणि 4 नोटबुक्स ह्यांची किंमत 31 आहे. असं असेल तर आपल्याला एक पुस्तक आणि एक नोटबुक ह्यांच्या प्राईस किती आहेत हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथं सोल्युशनमध्ये आपण काय अश्युम करणार आहे. एका पुस्तकाची किंमत ही x रुपीज आहे आणि एका नोटबुकची किंमत ही y रुपीज आहे हे अश्युम केले. दॅट इज लेट Rs अँड Rsy बी द कॉस्ट ऑफ 1 बुक अँड 1 नोटबुक रिस्पेक्टिवली. आपल्याला आता इथं x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. तर ह्याचं पहिल्यांदा आपण मॅथमॅटिकल कन्वर्शन करून घेणार आहे. एका पुस्तकाची किंमत आपण x रुपीज मानले म्हणजे 2 पुस्तकांची किंमत ही 2x असणार आहे 2x आणि एका नोटबुकची किंमत y रुपीज आहे. मग 6 नोटबुकची किंमत ही 6y इतकी असणार आहे आणि 2 बुक्स आणि 6 नोटबुक ह्यांची एकत्रित किंमत 34 आहे म्हणजे 2x + 6y = 34 हे पहिलं इक्वेशन तयार होईल. आता त्याच पद्धतीनं दुसरं इक्वेशन 3 बुक्सची किंमत 3x होईल आणि 4 नोटबुक्सची किंमत 4y होईल आणि ह्यांची टोटल कॉस्ट ही 31 रुपीज आहे म्हणजे 3x + 4y = 31 हे दुसरं इक्वेशन आहे. आता अशी इक्वेशन्स आपण मेथड ऑफ इनव्हर्स वापरून सॉल्व केलेली आहेत. त्याच पद्धतीनं तुम्ही ती सॉल्व करायची आहेत. आता मेथड ऑफ इन्व्हर्शनचा वापर करून ही इक्वेशन सॉल्व करताना आपण पहिल्यांदा ही इक्वेशन्स मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. दॅट इज दीज इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म्स. दीज इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म can be written as Ax = B. Ax = B. जिथं A म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्स आहे. आता इथं Ax च्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर A मधील पहिला रो 2 6 येईल आणि सेकंड रो 3 4. xy चे जे कोएफिशियंट्स आहेत तो हा मॅट्रिक्स तयार करतात. तर x हा व्हेरिएबल मॅट्रिक्स इथं व्हेरिएबल्स आपण xy घेतलेले आहेत म्हणजे तो मॅट्रिक्स xy येईल आणि b हा मॅट्रिक्स 34 31 असा येईल. त्याच्यानंतर आपण ह्या इक्वेशनचं सोल्युशन इनव्हर्स मेथडनं फाइंड आउट केलं. दॅट इज Ax = B. ह्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आपण A इनव्हर्सनं मल्टिप्लाय केलं. A इनव्हर्सनं मल्टिप्लाय केलं की A इनव्हर्स × Ax = A इनव्हर्स × B. तर मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह आहे म्हणून A इनव्हर्स × A हे 2 मॅट्रिक्स प्रोडक्टमध्ये एकत्र घेतले तरी चालतात सिन्स मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसेस इज असोसिएटिव्ह. तर A × A इनव्हर्स हा I इतका येतो. I × x = RHS ॲज इट इज A इनव्हर्स × B. I × x हा x येतो x = A इनव्हर्स × B.
आता ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही ए इनव्हर्स तुम्हाला ज्या मेथडनं पाहिजे आहे त्या मेथडनं कॅल्क्युलेट करायचा. एक्स हा मॅट्रिक्स इथं आहे, बी हा मॅट्रिक्स इथं आहे. ए इनव्हर्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून हा प्रोडक्ट घेतला की तुम्हाला एक्स हा मॅट्रिक्स म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या किमती मिळणार आहेत. आता इथं एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 4 येणार आहे. तुम्ही हे सॉल्व करायचं आहे. ॲन्सर इथं लिहिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू 5 म्हणजे एका बुकची कॉस्ट ही RS4 येणार आहे आणि एका x इक्वल टू 5 x इक्वल टू 5 अँड y इक्वल टू 4 येतोय. म्हणजे एका पुस्तकाची किंमत ही 5 रुपये येणार आहे आणि एका नोटबुकची किंमत ही 4 रुपये येणार आहे. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. सेकंड प्रॉब्लेम. द सम ऑफ 3 नंबर्स इज 6. इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3 अँड ॲड इट to the second number, we get 11. By adding first and third numbers, we get a number which is double the second number. Use this information and find a system of linear equations. Find the three numbers using matrices. आता इथं सुद्धा काही माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीवरून आपल्याला एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स तयार करायचे आहे आणि ती सॉल्व करून जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. आता इथं द सम ऑफ 3 नंबर्स इज 6 म्हणजे 3 नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग सोल्युशनमध्ये आपण ते 3 नंबर एक्स वाय झेड आहेत असं अश्युम करणार आहे. लेट द 3 नंबर्स बी एक्स वाय झेड. आता दिलेल्या माहितीवरून इक्वेशन्स तयार करायचे आहेत. पहिली इन्फॉर्मेशन काय दिले? द सम ऑफ 3 नंबर्स इज 6 म्हणजे ह्या 3 नंबरची सम 6 आहे म्हणजे त्याचं इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 6 असं तयार होईल. हे पहिलं इक्वेशन. त्याच्यानंतर इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3. आता थर्ड नंबर झेड आहे त्या झेडला 3 मल्टिप्लाय केलं म्हणजे 3z अँड ॲड इट टू द सेकंड नंबर म्हणजे हा आलेला नंबर वायमध्ये ॲड केला की 11 मिळणार आहे. हे दुसरं इक्वेशन ते आपण y प्लस 3z इक्वल टू 11 असं लिहायचं आहे. पहिल्यांदा एक्सच पाहिजे, पुन्हा वाय पाहिजे आणि पुन्हा झेड पाहिजे. ह्या क्रमानं टर्म्स लिहिलेल्या आहेत. हे सेकंड इक्वेशन मिळाले. तर तिसऱ्या इक्वेशनसाठी काय माहिती दिले? बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर वी गेट अ नंबर विच इज डबल द सेकंड नंबर. तर फर्स्ट आणि थर्ड नंबर हे एक्स आणि झेड आहेत. हे ॲड केले की असा एक नंबर मिळतोय जो सेकंड नंबरच्या डबल आहे. म्हणजे हे दोघं ॲड केले की वी गेट अ नंबर विच इज डबल दी सेकंड नंबर म्हणजे एक्स प्लस झेड इक्वल टू 2y. हे तिसरं इक्वेशन ते आपल्याला ज्या फॉर्ममध्ये पाहिजे आहे त्या फॉर्ममध्ये आपण लिहायचं आहे. 2yची टर्म ट्रान्सफर केले इकडं 0 राहील. हे इक्वेशन 3. आता ही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स तयार झाली. ही सिस्टीम तुम्ही आता ह्याच मेथडनं सॉल्व करायचे आहे. म्हणजे ही इक्वेशन्स आधी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यातला AXB असा लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन असं लिहायचं आहे आणि कुठल्याही मेथडनं ए इनव्हर्स काढून ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केला की तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. फक्त 3 ऑर्डरचे मॅट्रिसेस इथं तयार होणार आहेत. आता याचं सोल्युशन एक्स इक्वल टू 1 वाय इक्वल टू 2 आणि झेड इक्वल टू 3 असं आहे. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. एक्झाम्पल. इफ A equal to the matrix 1 2 3 4 verify that A into adjoint of A equal to adjoint of A into A equal to determinant of A into I.
इथं ए हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि ही एक मॅट्रिक्सची प्रॉपर्टी आहे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ही प्रॉपर्टी आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. आता इथं ॲडजॉइंट काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावा लागेल आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यावा लागेल. ॲडजॉइंट कसं काढायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. ए हे दिलेला मॅट्रिक्स आहे. आता ह्या 4 एलिमेंटचे आपण कोफॅक्टर्स आधी काढणार आहे. कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स इन ए आर फर्स्ट कोफॅक्टर A11 इक्वल टू, तर साईन चेंज होत नाही, 4 हा कोफॅक्टर येतो. A12 इथं साईन चेंज होणार आहे, मायनस आधीच द्यायचं आहे. हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडला की 3 शिल्लक राहील. आता सेकंड रोचे कोफॅक्टर्स A21 इथं पण साईन चेंज होणार आहे, मायनस हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडला की 2 शिल्लक राहतोय. A22 इथं साईन चेंज होणार नाही, हा इलेमेंट आहे, रो आणि कॉलम सोडला की 1 शिल्लक राहतोय. आता यांचा मॅट्रिक्स लिहायचा आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स C इक्वल टू पहिल्या रोचे कोफॅक्टर 4 - 3 आणि सेकंड रोचे कोफॅक्टर -2 1 हे आहेत. आता याचा ट्रान्सपोज म्हणजे ॲडजॉइंट असणार आहे. ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू सीचा ट्रान्सपोज, त्याला C' हे नोटेशन वापरतोय आपण. इथं जे रो आहेत त्यांचे कॉलम बनवायचे आहेत, 4 - 3 आणि सेकंड कॉलम -2 1 हा येणार आहे. हा ॲडजॉइंट तयार झाला. आता पहिल्या टर्मची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ए हा मॅट्रिक्स आहे तसा सबस्टिट्यूट करायचा आहे, 1 2 3 4 आणि ॲडजॉइंट ऑफ ए इथं आपण कॅल्क्युलेट केला आहे, 4 - 2 -3 1. आता हा प्रोडक्ट घ्यायचा आहे, देअरफॉर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए ही बाजू आहे तशी ठेवले इक्वल टू रो क्रॉस कॉलम प्रोडक्ट घ्यायचा आहे. म्हणजे इथं पहिला एलिमेंट फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम असा येणार आहे. 1 इंटू 4 4, 2 इंटू -3 -6. आता फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम -2 +2 हा फर्स्ट रो कंप्लीट झाला आहे. आता सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम 12 -12 आणि सेकंड रो इंटू सेकंड कॉलम हा इथला एलिमेंट तयार करतील, -6 +4. आता हे कलेक्ट करायचं आहे इक्वल टू -2 0 0 -2. तर ही पहिल्या टर्मची व्हॅल्यू आहे, त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, इक्वेशन 1. आता दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू काढूया, ॲडजॉइंट ऑफ ए, ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए. आता ॲडजॉइंट ऑफ ए हा मॅट्रिक्स आधी सबस्टिट्यूट करायचा आहे, 4 -2 -3 1 इंटू ए हा मॅट्रिक्स, ए हा मॅट्रिक्स 1 2 3 4 1 2 3 4. आता ही मल्टिप्लिकेशन आपण इथे घेऊया, रो क्रॉस कॉलम मल्टिप्लिकेशन घ्यायचे. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 4 4 -6. फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम 8 8 -8. सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम -3 +3 आणि सेकंड रो इंटू सेकंड कॉलम -6 +4 +4. आता ह्या टर्म्स कलेक्ट करूया. देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू द मॅट्रिक्स -2 0 0
-2. आपल्याला जे इक्वेशन व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यातल्या दुसऱ्या टर्मची ही व्हॅल्यू आहे, ह्याला इक्वेशन 2 म्हटलं. आता तिसऱ्या टर्मची व्हॅल्यू काढूया. डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इक्वल टू, आता डिटर्मिनंट ऑफ ए ह्याच मॅट्रिक्सचं डिटर्मिनंटमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. फक्त डिटर्मिनंटचं साईन इथं दिलेलं आहे. हे डिटर्मिनंटचं साईन आहे. 2 व्हर्टिकल बार्समध्ये आपण इलेमेंट इनक्लोज केलेत. इंटू आय, आता आय हा मॅट्रिक्स आहे. जेवढ्या ऑर्डरचा ए आहे तेवढ्याच ऑर्डरचा आय इथं सबस्टिट्यूट केला आहे. इक्वल टू, आता डिटर्मिनंट ए एक्सपांड करू शकतो आपण. 4 मायनस 6 म्हणजे -2 त्याची व्हॅल्यू येईल. -2 इंटू द मॅट्रिक्स 1 0 0 1. तर एखाद्या कॉन्स्टंटनं मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं म्हणजे ह्यानं मॅट्रिक्सच्या प्रत्येक इलेमेंटला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. -2 0 0 -2. बघा, डिटर्मिनंट ए इंटू आय, डिटर्मिनंट ए इंटू आय ह्या टर्मची व्हॅल्यू -2 0 0 -2 हा मॅट्रिक्स आलेला आहे. याला इक्वेशन 3 म्हटलं. आता 1 2 आणि 3 ह्या इक्वेशनमध्ये RHS प्रत्येकाची सेम आहे. RHS सेम आहे म्हणून LHS पण सेम असणार आहे. फ्रॉम 1 2 3 ही प्रॉपर्टी ट्रू आहे हे आपण प्रूव्ह केलं. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सच्या बाबतीत ही प्रॉपर्टी एक ट्रू प्रॉपर्टी असणार आहे आणि ह्याच्यावरती MCQ पण विचारलेत. ही प्रॉपर्टी स्टेटमेंट फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आत्ता जी प्रॉपर्टी आपण शिकलेली आहे ती इथं मांडलेली आहे. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आता ह्या प्रॉपर्टीवरती MCQ विचारलेला आहे. MCQ असं आहे, फॉर ए 2 क्रॉस 2 मॅट्रिक्स ए इफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए हा मॅट्रिक्स दिला आहे देन डिटर्मिनंट ए इक्वल्स, म्हणजे ही व्हॅल्यू दिली ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू हा मॅट्रिक्स दिलेला आहे 10 0 0 10. आणि आपल्याला डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काढायची आहे. आता ही प्रॉपर्टी हे दिलेलं आहे. आता ह्याच्यातून 10 हा कॉमन फॅक्टर घेतला की 10 इंटू असा मॅट्रिक्स शिल्लक राहील 1 0 0 1. देअरफॉर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू 10 इंटू हा मॅट्रिक्स आय आहे 10 इंटू आय. आता आपली प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट असं आहे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ही आपली प्रॉपर्टी आहे आणि आपल्याला दिलेलं स्टेटमेंट असं आहे. आता हे स्टेटमेंट ह्या प्रॉपर्टीशी कम्पेअर केलं की डिटर्मिनंट एच्या ठिकाणी 10 हा नंबर शिल्लक राहतोय म्हणजे डिटर्मिनंट एची व्हॅल्यू इथं 10 असणार आहे, म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह बी आहे. प्रॉब्लेम, इफ ए इक्वल टू द मॅट्रिक्स 1 2 2 1 अँड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू के आय देन व्हॅल्यू ऑफ के इज. त्याचे अल्टरनेटिव्ह हे दिलेले आहेत. आता इथं हीच प्रॉपर्टी पुन्हा वापरायचे. दिलेलं जे इक्वेशन आहे ते ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू के इंटू आय असं आहे आणि आपली प्रॉपर्टी त्याचं स्टेटमेंट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय असं आहे. ह्या 2 इक्वेशन्सचा वापर करून तुम्ही केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे.